हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग करते आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे मला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. तर आज आम्ही अशा एका स्पेशल प्लेसवर जाणार आहे. ही प्लेस आमच्यासाठी फार स्पेशल आहे कारण की आम्ही काही वर्षांपूर्वी या सिटीच्या आसपासच राहायचो आणि काही वर्षांनी इथे परत आलेलो आहे अजून एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि आमची फ्लाईट आता लँड होणार आहे काही वेळातच. तर आम्ही टॅम्पापासून संध्याकाळची फ्लाईट घेतलेली आणि आमच्या डेस्टिनेशनला पोचता पोचता आम्हाला झालेली आहे रात्र. आणि रात्र झाल्यामुळे हा व्ह्यू अजूनच जास्त छान दिसतोय. तर या प्लेसवर येण्याची एक्साइटमेंट जेवढी आम्हाला होती त्याहूनही जास्त माझ्या मुलाला होती. सो त्यासाठी खास आम्ही ही ट्रिप प्लॅन केलेली आहे आणि आम्हाला इथे थोडेसे कामं पण होते. सो ओव्हरऑल आमची अशी अचानक ट्रिप प्लॅन झालेली आहे. आणि ही जागाच अशी आहे ना की तुम्ही किती वेळेस पण आले तरी तुमचं मन भरणार नाही. त्यामुळेच आता आम्ही चाललेलो आहे आमच्या फेवरेट अशा डेस्टिनेशनला, ते म्हणजे न्यूयॉर्क. तर येस, आता आम्ही फायनली लँड करणार आहे न्यूयॉर्कच्या एअरपोर्टला. तर लागवार्डिया एअरपोर्टला आम्ही इथे लँड करणार आहोत. लँड करता करता बराच वेळ गेला. अँड जस्ट लुक ॲट दिस गाईज. रात्रीचा न्यूयॉर्कचा व्ह्यू म्हणजे एक प्युअर मॅजिक आहे. वरनं बघता बघता इतके लाईट्स दिसत आहेत की वरून सुद्धा समजतंय की खाली किती जास्त एनर्जी असेल. मॅनहॅटन ब्रिज, ब्रुकलिन ब्रिज, वन वर्ल्ड ट्रेड सेंटर हे सगळं बघून खूप मस्त वाटत होतं. इट वॉज लुकिंग ॲब्सोल्युटली ब्रेथ टेकिंग. त्यामुळेच न्यूयॉर्कला म्हणतात द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स. ते वरनं बघून 100% खरं वाटतंय. रात्र झालेली असली तरी शहर एकदम फुल ऑफ लाईफ, एकदम जिवंत वाटतंय. आता थोड्याच वेळात प्लेन लँड होणार आहे आणि यानंतर आम्ही आमची कॅब पकडणार आहोत आणि जाणार आहे स्ट्रेट अवे हॉटेलला. तर आमचं हॉटेल आहे एक्झॅक्ट टाइम्स स्क्वेअरच्या साईडला. तर आता आम्ही आलेलो आहे हयात सेंट्रिक टाइम्स स्क्वेअर न्यूयॉर्क हॉटेलला. तर न्यूयॉर्कच्या हॉटेलमध्ये राहण्याचा हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. याआधी आम्ही न्यू जर्सीला राहत असल्यामुळे कार किंवा ट्रेनने आम्ही इथे आलेलो आहोत. पण हे हॉटेल आम्हाला खूप आवडलं आणि एकदम कन्व्हिनियंट लोकेशन आहे याचं. तर आमची रूम आहे 27th फ्लोअरवर. तर वेलकम टू आवर हॉटेल रूम. तर आमची बेसिकशी रूम आहे. इथे आहे किंग बेड, नंतर इथे आहे वॉशरूम. न्यूयॉर्कमध्ये यावेळेस आम्ही 2च दिवस थांबणार आहोत. सो जास्तीत जास्त एक्सप्लोअर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तर येस, तुम्हाला रूम तर माझी दिसलेलीच आहे. तर इथला एक बेस्ट पार्ट तुम्हाला दाखवायचा आहे. लेट मी ओपन द कर्टन्स. तर येस, हाच तो बेस्ट पार्ट आहे. इथनं मस्त सगळा सिटी व्ह्यू दिसतोय. जस्ट लुक ॲट द लाईट्स. तर रात्रीचे आता इथे 12 वाजलेले आहेत तरी फुल लाईव्हली वातावरण आहे. तर आम्ही असा विचार केला अजिबात वेळ घालवायला नको, पटकन फ्रेश होऊया आणि खाली जाऊया. ट्रॅव्हलिंगमध्ये बराच थकवा आला होता तरी पण आम्ही असा विचार केला की नाही, एक चक्कर टाइम्स स्क्वेअरला मारूनच यावी. तर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल टाइम्स स्क्वेअरची फेमस बिल्डिंग म्हणजेच H&Mची बिल्डिंग. सगळे लाईट आपल्या तोंडावर येतात. तर फायनली आम्ही टाइम्स स्क्वेअरच्या स्ट्रीट्सवर आलेलो आहे. निऑन लाईट्स, ह्यूज क्राऊड, स्ट्रीट परफॉर्मन्स, क्लासिक न्यूयॉर्क स्टाईल पिझ्झा स्लाइस, इथे तुम्हाला सगळं काही मिळेल. इथे इतके जास्त लाईट्स आहेत, इतकी गर्दी आहे. इथे रात्रीचे 12 वाजले असले तरी असं वाटतंय की दुपारच आहे. यू कॅन लिटरली फील द निऑन ग्लो ऑन युअर फेस. आणि खरंच इथला वाईब खूप जास्त अमेझिंग आहे. टाइम्स स्क्वेअरच्या LED ॲडव्हर्टाइजमेंट बोर्ड बरोबरच इथले ब्रॉडवे शोजसुद्धा खूप फेमस आहेत. ओरिजिनली या प्लेसचं नाव काही वेगळं होतं, पण 1904मध्ये द न्यूयॉर्क टाइम्सने त्यांचं हेडक्वार्टर इथे आणलं. तर तेव्हापासून यांचं नाव टाइम्स स्क्वेअर असं झालं. टाइम्स स्क्वेअर हे न्यूयॉर्कमधलं सगळ्यात जास्त फेमस असं ठिकाण आहे जिथे दरवर्षी अंदाजे 50+ मिलियन टुरिस्ट येतात. टाइम्स स्क्वेअरला तुम्ही कधी या, इथे कायम तुम्हाला गर्दी दिसेल कारण की हे न्यूयॉर्कचा हार्ट आहे आणि इथे कधीच रात्र होत नाही असं म्हणतात कारण की रात्रीसुद्धा इथे डिजिटल स्क्रीनच्या उजेडामुळे प्रकाशच दिसतो. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम न्यूयॉर्क. तर हा आहे नेक्स्ट डे. तर ही आहे आमची हॉटेल रूम आणि इथनं दिसतोय हा मस्त असा व्ह्यू. पण याचा एक ड्रॉबॅक होता की या हॉटेलच्या ज्या गॅलरीचा दरवाजा तो ओपन होत नव्हता. बट एनिवेज आपल्याला खाली तर जायचंच असतं आणि सिटी अशीही एक्सप्लोअर करायचीच असते. सो नो वरीज. आता झालेला आहे ब्रेकफास्टचा टाईम. आम्ही आलेलो आहे इथे खाली ब्रेकफास्ट करायला. तर इथे सिम्पल अमेरिकन ब्रेकफास्ट मिळत होता. ऑमलेट, बेगल्स, डोनट्स, कॉफी. तर येस,
असंच आम्ही काही काही खाल्लं आणि आम्हाला पटकन इथनं निघायचं होतं, तर आम्ही आवरून निघालो आहे एक्सप्लोअर करायला न्यूयॉर्क सिटी. न्यूयॉर्कमध्ये समर चालू झाला असला तरी इथे थोडीशी थंडी वाजत होती. आज थोडंसं विंडी वाटत होतं, त्यामुळे आम्ही एक जॅकेट कॅरी केलं होतं आमच्याबरोबर आणि आम्ही एक्सप्लोअर करत होतो. येस. या सगळ्या गोष्टी आम्ही आधी पाहिलेल्या आहेत, तर इथे परत येऊन ओल्ड मेमरीज जाग्या झाल्या. तर आम्ही इथे हेच डिस्कस करत होतो की आम्ही सगळ्या सीझनमध्ये न्यूयॉर्क पाहिलं आहे, तर सगळ्या सीझनमध्ये न्यूयॉर्क मॅजिकलच दिसतं. आम्ही टाइम स्क्वेअरपासनं वॉक करत करत एम्पायर स्टेटकडे जायला निघालेलो. आम्हाला ब्रायंट पार्क लागलं होतं ऑन द वे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. ब्रायंट पार्कच्या आसपास मॅनहॅटनमधले काही हिस्टॉरिक ॲव्हेन्यूज आहेत. इथे एका साईडला फेमस 5th ॲव्हेन्यू आहे, जिथे न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे 6th ॲव्हेन्यू. सगळं एक्सप्लोअर करता करता तुम्हाला इथे स्ट्रीट शॉपिंगसुद्धा करता येईल. तसंच इथे फूड ट्रक्स पण बरेच आहेत. इथलं हलाल फूड फार फेमस आहे आणि इथला न्यूयॉर्क स्टाईल पिझ्झा पण फार फेमस आहे. तर न्यूयॉर्क फिरता फिरता आम्ही एक क्विक कॉफी घेतली आणि कॉफी पीत पीत मस्त सगळं एक्सप्लोअर करत होतो. न्यूयॉर्कमध्ये चालताना बऱ्याचशा स्टेप्स होतात, त्यामुळे इथे कॉफीची खूप गरज लागते. न्यूयॉर्क बघितल्यावर मला इंडियातल्या आपल्या मुंबईची आठवण आली, कारण की इथे पण खरंच खूप फास्ट लाईफ आहे मुंबईसारखंच. न्यूयॉर्कला तुमच्या आरामात 10,000 ते 15,000 स्टेप्स एका दिवसात कवर होतात. आणि तुम्ही माझ्यासमोर बघू शकता हे बाईक रायडर्स. तर इथे अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात आणि आपल्याला मस्त एंटरटेनमेंट मिळते. चल. हा जो तुम्ही फूड ट्रक बघताय, तशा प्रकारचे बरेचसे हलाल फूड ट्रक्स इथे अवेलेबल आहेत आणि इथे एकदम टेस्टी फूड मिळतं. तर सकाळी सांगितल्याप्रमाणे आम्ही ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो होतो एक्सप्लोअर करण्यासाठी आणि आता लंचची वेळ झालेली होती. तर इथे फूड ऑप्शन्स पण खूप जास्त आहेत. तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आत्ता जाऊन आलो आणि परत निघालेलो आहे एक्सप्लोअर करायला. जेव्हा आम्ही न्यू जर्सीला राहायचो तेव्हा आम्ही इथे यायचो कार घेऊन आणि आम्हाला पार्क करायला खूप जास्त प्रॉब्लेम यायचा. त्यामुळे यावेळेस आम्ही असं ठरवलेलं न्यूयॉर्क बाय वॉकच एक्सप्लोअर करायचं. वॉक करत करत आम्हाला इथले जे मॅसिव्ह स्ट्रक्चर्स आहेत ते एकदम नीट बघता येत आहेत. न्यूयॉर्क हे एक फायनान्शियल, कल्चरल अँड एंटरटेनमेंट कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे. म्हणतात ना, जर तुम्ही न्यूयॉर्कमध्ये टिकू शकाल तर तुम्ही जगात कुठेही टिकू शकता. खरंच या शहराची वाईब अँड एनर्जी एकदम नेक्स्ट लेवल आहे. न्यूयॉर्क हे इथल्या 5 भागात डिवाईड केलेलं आहे. इथे त्याला बॉरोज म्हणतात. ते म्हणजे मॅनहॅटन, ब्रुकलिन, क्वीन्स, ब्रॉन्क्स आणि स्टॅटन आयलंड. पण आम्ही सध्या मॅनहॅटनमध्ये आहे, जे की हार्ट ऑफ NYC आहे. इथे तुम्हाला येलो कॅब्स, बिझी स्ट्रीट्स, टॉल टॉवर्स, जे पण तुम्हाला हॉलिवूड मूवीजमध्ये बघायला मिळतं ते सगळं बघायला मिळतं. या शहराला द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स असं म्हणतात. हे मला इथे पाऊल ठेवताच समजलं. इथे रात्रीचे 2 वाजलेले असले तरी रस्ते तितकेच गजबजलेले दिसतात जितके दुपारी 2 वाजता असतात. चालत चालत आता आम्ही आलेलो आहे इथल्या फेमस बिल्डिंगच्या समोर, ते म्हणजे एम्पायर स्टेट. तर ही जगातली फेमस 102 स्टोरी आर्ट डेको स्कायस्क्रेपर बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग मिडटाऊन मॅनहॅटन न्यूयॉर्कमध्ये आहे, जिचं बांधकाम 1931मध्ये कंप्लीट झालेलं होतं. इथे वॉक करता करता बऱ्याचशा फेमस अशा बिल्डिंग दिसतात. त्यापैकी एक आम्हाला समिट वँडरबिल्ट दिसत होती. तर समिट वँडरबिल्ट ही एक ऑब्झर्वेटरी आहे आणि या ऑब्झर्वेटरीला आम्ही मागच्या 2-3 वर्षापूर्वी गेलेलो आहे. सो यावेळेस तिथे आम्ही जाणार नाही आहे, तर खालनंच बघतो आहे ती बिल्डिंग. आणि यानंतर एक क्रायझलर बिल्डिंग नावाची एक फेमस बिल्डिंग आहे, तर तिथे पण आम्हाला जायचं आहे. फायनली आम्ही एम्पायर स्टेट बिल्डिंगमध्ये गेलो आणि तिथे गेल्यावर आम्ही तिथल्या ऑब्झर्वेटरीचे तिकीट्स काढले
आम्ही सनसेट टाईमचे तिकीट्स काढलेले, तो अजून आम्हाला बराच वेळ होता, तर आम्ही ठरवलो की अजून दुसरं काही बघावं. तर वॉक करता करता परत टाइम्स स्क्वेअर तुम्हाला दिसतं आहे, तर थोडासा अंधार पडायला लागलेला आहे, त्यामुळे इथले लाईट्स अजून जास्त ग्लो होत आहेत आणि हे अजून जास्त मॅजिकल दिसतंय. तर टाइम्स स्क्वेअर नंतर आम्हाला आता इथल्या फायनान्शियल डिस्ट्रिक्टला जायचं होतं, तर ते अदर साईड होतं, त्यासाठी आम्हाला इथनं सबवे पकडायची होती. तर मुंबईसारखाच न्यूयॉर्कमध्ये पण सबवे आणि पाथ हे ज्या ट्रेन्स आहेत त्या जास्त कन्व्हिनियंट आहे कार्सपेक्षा. तर आता आम्ही आलेलो आहे सबवे स्टेशनला आणि आम्ही चाललेलो आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. ऑल राईट गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे लोअर मॅनहॅटनला आणि व्हॉट इज स्टँडिंग बिहाइंड मी इज स्पेक्टॅक्युलर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर. तर याला फ्रीडम टॉवर या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही युनायटेड स्टेट्समधली आणि एंटायर वेस्टर्न हेमिस्फिअरमधली सगळ्यात उंच अशी बिल्डिंग आहे. या बिल्डिंगची हाईट आहे त्यामागे खूप मोठी हिस्ट्री आहे. या टॉवरची जी टोटल हाईट आहे ती एक्झॅक्टली 1776 फीट आहे. तसंच याचं आर्किटेक्चरल डिझाईन पण एकदम युनिक आहे. याचा 195 फूट उंच बेस हा पूर्णपणे ब्लास्ट प्रूफ कॉन्क्रीट आणि स्टीलने बनवलेला आहे. यामुळे ह्युमन हिस्ट्रीमधली वन ऑफ द सेफेस्ट बिल्डिंग एव्हर कन्स्ट्रक्टेड अशी ही बिल्डिंग आहे. याच्या 100 आणि 102nd फ्लोअरवर एक वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी आहे. इथले एलिव्हेटर्स इतके माइंड ब्लोईंग आहेत, ते तुम्हाला 47 सेकंड्समध्ये टॉपवर नेतात. इट्स ॲब्सोल्युटली इन्क्रेडिबल एक्सपिरियन्स. तर आम्ही हा लास्ट टाईम केलेला आहे, सो यावेळेस आम्ही इथे जाणार नाही, फक्त खालनंच इथला एक्सपिरियन्स घेणार आहे. आता आम्ही चाललेलो आहे इथल्या 9/11 मेमोरियलला. इथे आल्यावर तुम्ही हे इथले इमोशन्स आणि या प्लेसची जी पॉवर आहे ती एक्सपिरियन्स करू शकता, फील करू शकता. तर जे तुम्ही माझ्यासमोर बघता आहात ते ट्विन रिफ्लेक्टिंग पूल्स आहेत, जिथे जुने ट्विन टॉवर्स वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उभे होते. यानंतर आम्ही आलेलो आहे द ऑक्युलसमध्ये. तर लुक ॲट द बिल्डिंग गाईज. हे एक फक्त रेल्वे स्टेशन किंवा शॉपिंग मॉल नाही आहे, तर हे एक मॅनहॅटनचं आर्किटेक्चरल मास्टरपीस आहे. लोअर मॅनहॅटन फिरून झाल्यावर आम्ही सबवे पकडली आणि परत आलेलो आहे टाइम्स स्क्वेअरला. आणि आता सनसेटचा टाईम झालेला आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इतकं मस्त दिसतंय सनसेटमुळे. जाता जाताच आम्हाला इथे प्रायमार्क नावाचं शॉप दिसलं, जे आमचं वन ऑफ द फेवरेट होतं जेव्हा आम्ही न्यू जर्सीला राहायचो तेव्हा. तर तिथे जाऊन आम्ही थोडीशी शॉपिंग केली. यानंतर आम्ही इथल्या वन ऑफ द आयकॉनिक बिल्डिंगमध्ये आलेलो आहे, ते म्हणजे एम्पायर स्टेट. याआधी तुम्हाला जसं सांगितलं होतं आम्ही याचे तिकीट्स काढले होते. एम्पायर स्टेटची हिस्ट्री वाचल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे 86th फ्लोअरला. या फ्लोअरवरनं तुम्हाला न्यूयॉर्क सिटीचा पॅनोरामिक व्ह्यू बघायला मिळतो. Strong, crazy, bet on me. Back mid-scroll, I'ma get an arcane. Walking the wild, walking the wild. Don't know why. Cosplay cowgirls and numberless chats. Feeling just fine in our running hats. 86 फ्लोअरवरनं न्यूयॉर्क बघितल्यानंतर आता आम्ही परत चाललेलो आहे आमच्या हॉटेलला. टॅम्पा एअरपोर्टपासूनचा सुरू झालेला प्रवास आज न्यूयॉर्कच्या सर्वात आयकॉनिक ठिकाणी येऊन संपलाय. हा फक्त पहिलाच दिवस आहे गाईज, अजून नेक्स्ट डे बाकी आहे.
आज आम्ही टाइम स्क्वेअरची क्रेझी एनर्जी एक्सपिरियन्स केली. यानंतर आम्ही वन वर्ल्ड ट्रेड सेंटरला गेलो, 9/11 मेमोरियलला गेलो आणि यानंतर एम्पायर स्टेट बिल्डिंगवरनं न्यूयॉर्क सिटीचा व्ह्यू पाहिला. खरंच NYC इज अ ट्रुली सिटी लाईक नो अदर. वाईब हिअर इज कम्प्लिटली अनमॅच्ड. जर तुम्हाला आमच्या टॅम्पा टू न्यूयॉर्क सिटीची सफर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.